विद्यार्थी मित्रांनो, तन्वी क्लासेस या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आपण काल एक्सक्लामेटरी सेंटेन्स हा चॅप्टर पाहत आहोत। तर तुम्हाला काल मी काही वाक्य दिली होती की ज्याचे तुम्हाला मी आन्सर कमेंटमध्ये सांगा म्हणून म्हणलं होतं। आज मी तुम्हाला ते सोडवून दाखवणार आहे की आपल्याला कसे सोडवायचे ते। आता हे बघा, आपल्याला इथे काय दिलेले आहे बघा, ही सिंग्स व्हेरी स्वीटली। तुम्हाला काय सांगितले, व्हेरी आलं, फक्त व्हेरी आलं तर काय घ्यायचं, हाऊ स्वीटली, स्वीटली, हाऊ स्वीटली ही सिंग्स, आणि आपला एक्सक्लामेटरी चिन्ह जे आहे ते कंपल्सरी आपण द्यायचं। आता पहा पुढचं वाक्य काय आहे, शी इज अ व्हेरी गुड गर्ल। इथे काय आलेलं आहे बघा, अ व्हेरी आले। अ व्हेरी आल्याच्या नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, व्हॉट अ। बऱ्याचशा लोकांचं कन्फ्युजन होते, अ व्हेरी घ्यायचं, व्हेरी घ्यायचं, अ ॲन आलं तर काय करायचं। तर फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, व्हेरी आलं तर हाऊ आणि अ व्हेरी आलं तर व्हॉट अ। व्हॉट अ एवढंच घ्यायचं, व्हॉट अ गुड गर्ल शी इज, आणि एक्सक्लामेटरी चिन्ह। म्हणजे सुरुवातीचं जे वाक्य आहे ते आपल्याला शेवटी घ्यायचं, शेवटचं जे वाक्य आहे ते सुरुवातीला घ्यायचं, फरक एवढाच आहे। आता पहा खालचं वाक्य, इट इज व्हेरी हाय। तर आपल्याला काय घ्यायचं, इथं फक्त व्हेरी आलेलं आहे म्हणून हाऊ हाय इट इज, आणि इथं आपल्याला एक्सक्लामेटरी चिन्ह। तुम्हाला कधी पण चिन्हाचा वापर करणं आवश्यक आहे, त्यामुळे काय राहते, त्याचा तुम्हाला मार्क भेटते, अर्धा मार्क कंपल्सरी राहते। आता बघा, शी इज व्हेरी ऍक्टिव्ह। आता काय करायचं मग, इथं पण हाऊ ऍक्टिव्ह शी इज। त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला इथं अ आलं नाही, ॲन आलं नाही, व्हेरी आलं नाही, मग काय घ्यायचं, तर काहीच आलं नाही तर काय करायचं, आपण हाऊ यूज करायचं, हाऊ ऑड इट्स क्वाइट, आणि चिन्ह जसे असतं तसं। आता तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पहा की तुमची आन्सर असेच आलेत का ते, आणि नाही समजलं तर कमेंटमध्ये आम्हाला सांगा। तुम्हाला आम्ही उद्या पुन्हा घेऊ आपण अजून सोप्या पद्धतीने। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन नसाल तर बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजेच तुम्हाला आमची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल। थँक्यू।